नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचा बुध आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी काही विशेष असे उपाय सांगणार आहे. खरं तर आपले जे नवग्रह असतात या नवग्रहांसारखे काही विशेष उपाय असतात आणि तुम्ही त्या वेळेस ते उपाय केले तर तुमचे नवग्रह हे बॅलन्स राहतात आणि ज्यांचे नवग्रह बॅलन्स असतात त्यांच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या अगदी पटकन सुटतात. त्यामुळे नवग्रहही स्ट्रॉंग असणं खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. खरं तर बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह हे ते विशेष महत्त्वाचे आहे. बुध ग्रह जो आहे तो आपल्या बुद्धिमत्तेशी निगडीत आहे. बुध ग्रह आपल्या बुद्धीचा कारक आहे. बुधाला आपल्या बुद्धीचा कारकही म्हटलं जातं. खरं तर आपल्याला बुद्धी नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही, पण जर आपल्याला बुद्धी असेल तर आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. जर आपल्याला विचार करण्याची व्यवस्थित क्षमता असेल, ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो, आपली निर्णय क्षमता जर स्ट्रॉंग असेल तर आपण मोठ्या मोठ्या पदांपर्यंत पोहोचू शकतो. जर योग्य निर्णय घेतला तर आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळू शकतो. त्यामुळे आपला बुध ग्रह स्ट्रॉंग असणे खूप महत्त्वाचे आहे किंवा बुधग्रहाची आपल्याला साथ असणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर बघा, शुक्र ग्रह. आता हे प्रत्येकाला माहिती आहे की शुक्र ग्रह हा आपल्याला मालामाल करणारा ग्रह आहे. आपलं भौतिक सुख असेल, पती पत्नीचे प्रेम असेल किंवा घरामध्ये संततीचं प्राप्ती असेल, घरामधील जे सुख समृद्धी शांती म्हणतो, या सर्वांचा कारक म्हणजे शुक्र ग्रह. ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग असतो त्याच्या आयुष्यामध्ये कधीच पैशाची कुठल्या प्रकारची, ज्याला म्हणतो की गरज, कुठलीही प्रकारची गोष्टीची त्याला कधीच गरज पडत नाही, कारण त्याचा शुक्र ग्रह हा मजबूत असतो. तेव्हा त्याच्या आयुष्यात त्याला प्रत्येक सुख, समाधान, ऐश्वर याची प्राप्ती होत असते. बघा, आता मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे म्हणजे मी एक वस्तू, जी ही एक गोष्ट तुम्हाला ग्रहण करायची आहे, जी ग्रहण केल्याने तुमचा शुक्रही तुम्हाला साथ देईल आणि तुमचा बुधही देखील तुम्हाला साथ देईल. बघा, या दोघांचे जेव्हा युती होईल किंवा या दोन्ही ग्रहांचे जेव्हा मिलन होईल तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुमची किती प्रगती व्हायला सुरुवात होईल. अर्थात कुठेतरी दूर होतील संकटे, कुठेतरी लांब निघून जातील. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व गोष्टी मिळून जातील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमची निर्णय क्षमता वाढ, योग्य ठिकाणी तुम्ही योग्य निर्णय घेऊ लागाल आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचे मार्ग हे चालू होतील. बघा, सगळं पहिली गोष्ट म्हणजे जर तुमच्या दारावर कधीही एखादा किन्नर आला तर त्याला तुम्हाला एक खडीसाखरेचा तुकडा, त्यासोबत तुम्हाला एक वेलदोडा, ज्याला आपण विलायची म्हणतो, तर हा हिरवा वेलदोडा आणि तुम्हाला एक खडीसाखरेचा तुकडा त्याच्या हातावर द्यायचा आहे. बघा, त्याने जर तो तुमच्यासमोर खाल्ला तर सोन्याहून पिवळं जो लाभ होईल तो लाभ तुम्हाला असंख्य पटीने मिळतो. समजा तुम्ही कुठे बाहेर चालले आहात, ट्रेनमध्ये असाल, प्रवास करत असाल, कुठे सिग्नलला असाल आणि तिथे जर तुम्हाला एखादा किन्नर भेटला, त्याने जर तुमच्याकडे पैसे वगैरे मागितले तर त्या पैशासोबत तुम्हाला त्याला एक खडीसाखरेचा तुकडा आणि एक तुम्हाला हिरवा वेलदोडा द्यायचा आहे. बघा, उपाय केल्याने तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. हा उपाय केल्याने तुमचा बुधग्रह तुम्हाला साथ देईल, तुमचा शुक्र तुमच्यावरती प्रसन्न होईल. ही पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्हाला घरामध्ये एक खडीसाखर आणून ठेवायची आहे. बघा, ही जी खडीसाखर आहे ही छोटी किंवा आपण प्रसादासाठी वापरतो ती नसावी, तर मोठी खडीसाखर असावी. म्हणजे खडीसाखरेचे मोठे मोठे जे तुकडे आहेत ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि घरी घेऊन आल्यावर नंतर तुम्ही त्याचे छोटे छोटे तुकडे केले तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला हिरवा वेलदोडा, ज्याला आपण वेलची असे म्हणतो, तर सोलून घ्यायची आहे. तिचे दाणे जे आहेत ते या खडीसाखरेमध्ये घालायचे आणि एक डब्यामध्ये
ते हे तुम्हाला भरून ठेवायचे आहे. जेव्हाही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जाणार असाल किंवा जेव्हाही तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जाणार असाल तर तुम्हाला ते जे आहे ते ग्रहण करायचे आहे. बघा, घरातील बाकी सदस्यही तुम्हाला हे खाऊ घालायचे आहे. तुमची छोटी मुलं असतील, वृद्ध व्यक्ती असतील, करता एखादा पुरुष असेल, करती एखादी स्त्री असेल, घरातील प्रत्येक सदस्य हे थोडी थोडी खायला द्यायचे आहे. यामुळे काय होईल तर बघा, घरात जर करता पुरुष आहे, जर त्याने हे ग्रहण केलं तर त्याची बौद्धिक क्षमताही विकसित होईल. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता आपण ज्याला म्हणतो, तर त्याची निर्णय क्षमता जी आहे त्याच्यामध्ये प्रगती होईल. तर बघा, तो जो व्यवसाय करत आहे, नोकरी करत आहे, तर त्याला त्याच्यामध्ये भरभरून यशाची प्राप्ती होईल. जर मुलांना हे खाऊ घातलं तर मुलांची अभ्यासात प्रगती व्हायला सुरुवात होईल. जर वृद्ध व्यक्तीने खायला सुरुवात केली तर कुठले प्रकारचा आजार असेल तो आजार नष्ट होईल. त्यांना देखील भौतिक सुखाची प्राप्ती होईल. आणि स्वतः तुम्ही हे खात असाल तर करती एखादी स्त्री, करती व्यक्ती जर हे खात असेल तर अगदी घरातील एखादी महिला जरी हे खात असेल, म्हणजे हे ग्रहण करत असेल, तर तिचीही निर्णय क्षमता वाढेल. त्याचबरोबर तिच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर यांची प्राप्ती होईल. बघा, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. दररोज सकाळी उठल्यानंतर ही सवय लावून घ्यायची आहे. थोडीशी खडीसाखर आणि त्याच्यासोबत हिरवी वेलायची किंवा त्याचा एखादा दाणा चावून तुम्हाला रोज खायचा आहे. असं केल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसांमध्ये याचा जो रिझल्ट आहे तो दिसायला सुरुवात होईल. तुमचा बुध आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग झाल्याने तुम्हाला संपूर्ण भौतिक सुखाची प्राप्ती होईल. तुमचा सर्व इच्छा पूर्ण होऊन जातील. जिथे जिथे विघ्न, संकट, अडथळे जे येत होते ते कुठेतरी दूर होताना तुम्हाला दिसतील. तुमच्या अडचणी कुठेतरी समाप्त व्हायला लागतील. बघा, अत्यंत साधा, सोपा पण खूप जास्त प्रभावी असा उपाय आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये दिलेला असेल की तुझा शुक्र खूप कमकुवत आहे, तुझा बुध खूप कमकुवत आहे, तर त्या प्रत्येकाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. तर बघा, बऱ्याच वेळा आपण असे ज्योतिषांकडे जातो आणि त्यांना पत्रिका दाखवतो. जेव्हा ते म्हणतात 7.5 मागे लागलेली असते, कुठले काम व्यवस्थित घडत नाही, अनेक अडचणी, अडथळे येत असतात, तेव्हा ज्योतिषांकडे जाऊन आपण जेव्हा त्यांना आपली पत्रिका दाखवतो त्यावेळेस ते आपल्याला सांगतात की तुमचा बुध जो आहे तो कमकुवत आहे, तुमचा गुरु कमकुवत आहे किंवा कुठला तरी एखादा ग्रह कमकुवत आहे असं सांगतात. मग त्यासाठी आपल्याला एखादी अंगठी सांगतात, एखादा रत्नाची एखादी अंगठी आपल्याला परिधान करायला सांगतात. तर बघा, प्रत्येकाला हे परवडेलच असे नाही. आपण त्या गोष्टी जरी अफोर्ड करू शकत नाही तर त्याऐवजी आपण या छोट्या छोट्या गोष्टी जर केल्या, घरच्या घरी जर आपण हे काही उपाय केले तर हा उपाय देखील आपल्याला तितकेच लाभ देऊन जातात. त्यामुळे जरी तुम्ही ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सल्ल्यानुसार काही उपाय नाही केले तरी हे जे उपाय सांगितले आहे ते उपाय करायला तुम्ही सुरुवात करा. तरी त्यांचा तो लाभ आहे तो तुम्हाला अधिक पटीने मिळेल. बघा, कुठलाही उपाय करण्यासाठी विश्वास आणि श्रद्धा जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे आणि महत्त्वाची आहे. पॉझिटिव्हिटीने जर तुम्ही उपाय केला तर कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होते, कितीही मोठा असणारा अडथळा जो आहे तो दूर होतो आणि प्रत्येक गोष्टीत हा मार्ग सापडतोच. फक्त विश्वास जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. घरातील प्रत्येक सदस्यांना हा उपाय आवर्जून करायला लावा. जर तुम्हाला दररोज नाही जमलं तर जेव्हा फक्त कामासाठी बाहेर जाल त्यावेळेस तुम्हाला हिरवा वेलदोडा, त्यासोबत ही खडी साखरेचा तुकडा खायचा आहे. त्याचबरोबर बुधवार आणि शुक्रवार या 2 दिवशी, आठवड्यातील 2 दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला हा हिरवा वेलदोडा आणि खडी साखर ही चावून खायची आहे. बघा, याचा जो लाभ आहे तो तुम्हाला अगदी काही दिवसातच पाहायला मिळेल. तुमचा बुध ग्रह आणि शुक्र ग्रह स्ट्रॉंग होईल आणि त्याचबरोबर तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय, प्रत्येकाने हा उपाय करा. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.